सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स तर स्वतःची स्वप्न स्वतःच्या हिमतीवर पूर्ण करायची. यापुढे या घरात पाऊल ठेवायचं नाही. आणि डोंट वरी, मी आता पुढे कधीही जाणार नाही. गुड, कारण मला मी सापडलोय. युअर फर्स्ट प्रोजेक्ट ऑफ द इयर मसाज बॉल. आता तुम्ही हा कसा विकाल याच्यावर तुम्ही इंडिव्हिज्युअली प्रोजेक्ट तयार करायचे. माझे पैसे नाही दिले ना तर आपण लय सिरियस होतो, कळलं ना. फक्त 48 तास. चेरी काय बुंदीच्या कळ्याच पाडतो. थांब आता तुझ्या सोन्याची चेन. बोल, काय विचार करतोयस? हे चूक आहे. असू दे, ही चेन माझी बेचैनी दूर करू शकेल. चेन गळ्यातच होती ग माझ्या. कशी हरवली चेन तेच कळत नाहीये मला. कशी हरवली पण कुठे पडलं हे तरी आठवतंय का? अगं इथेच असेल ना. आता काय नशिबात असेल तर मिळेल. अरे यार, आजी, त्या वाण्याने 100च्या ऐवजी 500ची नोट दिली तर ती त्याची चूक आहे. तू कशाला परत करायला चालली आहे? आणि तसंही आज आपल्या नशिबात धनलाभ होताच. या बघ, त्याचा वय झाला, त्यात त्याच्या डोळ्यात फुल पडला, बिचाराक दिसणार नाही. तो बिचारा, आजी बरी आहेस ना? तो कसो का असे ना, आपल्या काय करूचा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव सोन्या, हरामाचो पैसो कधी माणसाक पचना नाही. चल, मी त्याचे पैसे देऊन येते. एक्सक्यूज मी. हाय. हाय. तू काय शोधतेय काय? हो रे, माझी सोन्याची चेनच सापडत नाहीये. ही तर नाही. अरे हो, पण तुला कुठे मिळाली? इथेच थोड्या वेळापूर्वी. जाताना दिसली म्हणून म्हटलं उचलली. मी ऑफिस मध्ये जात होतो जमा करायला, तेवढ्यात तुमचा गोंधळ दिसला म्हणून म्हटलं विचारावं आधी. अरे यार, ही चेन हरवली हे जर माझ्या घरी कळलं असतं ना तर सॉलिड ओरडा पडला असता यार. तुझ्यामुळे वाचले रे, थँक्स. ही चेन जर दुसऱ्या कोणाच्या हातात पडली असती ना तर नक्कीच ढापली असती बघ त्याने. कसं आहे, हरामाचा पैसा पचत नाही ना. हो, पण मी दिलेलं चॉकलेट पचेल ना. काय? एक मिनिट. खूप मनापासून देते. धवल मिडबावकरला मनापासून दिलेली कुठलीही गोष्ट पचते. थँक्यू. बाय. बाय. आणि टेक केअर ऑफ युअर चेन. आज चेन हरवलीस, उद्या आणखी काही हरवेल. हो, येस. I mean no. Thanks. You're so funny. Bye. Bye. स्पाइडरमैन स्पाइडरमैन
तुमने चुराया मेरा दिल का चैन आ आ काय करतोय कुठं काय मग काय लपवतोय बघू ए अरे ते माझं सिक्रेट आहे रे. सिक्रेट हा ए तू नीरूचं कॉपी तर नाही ना करतेस ते स्टोरी बोर्ड ए बाळा मी कोणाचंही काही कॉपी करत नाहीये कळलं ना नॉनसेन्स. आणि कसं आहे मी पेपरचं स्टोरी बोर्ड पण करत नाहीये मी बोर्डावरची स्टोरी तयार करतोय नॉनसेन्स. पण तुला काय करायचंय रे मला काय करायचंय म्हणजे तुला तू इथं काय करायला आलायस. मी काय करायला आलो हा हा ती धवला लागली आहे ना. पण तुला कसं कळलं. लागली म्हणजे गरज लागली त्या पॉवर बँकची म्हणून आलोय. पॉवर बँक अरे मग घे ना तिकडून इथं कशाला आलाय. अंदर से कोई बाहर ना जा सके टरडड्याओ बाहर से कोई अंदर ना आ सके ट्याओ. दे बाळा दे त्याला पॉवर बँक नेऊन दे कारण त्याची पॉवर तर आता मीच डाऊन करणार आहे. काय झालं एक मिनिट. मिस्टर फ्रॉड धवल मिटबावकर माझे 50,000 परत कधी देणार. ओ नो फटा पोस्टर निकला 0. बघितलं ना तुम्ही सगळ्यांनी आपल्या कॉलेजमध्ये कशी फ्रॉड मुलं आहेत ते. नॉनसेन्स रिडिक्युलस दिस इज. मग दुखू दे तुमची पाठ आणि होऊ दे पोटात जंत होऊ दे पोटात त्रस्त नाही त्रस्त आधीच वापरलंय. कुठला असतं होऊ दे पोटात दस्त. Yes! दस्त, दस्त. ए लातूर जरा पार कोणा एका जागी तू हा कशाला माझ्या तोंडावर फेऱ्या मारते इकडे इकडून तिकडे. ए हे पार्किंग तुझ्या एकटीचं नाहीये कळलं ना. मी स्वतःला पार्क करेन नाहीतर रेस लावेन. एनी प्रॉब्लेम. हे रेस ना बाहेर जाऊन खेळायचं लॅपटॉप असं नाही करायचं बावडा मोठं करते गेम तर खेळते. सायली परी तुम्हाला माहितीये का काय झालंय. काय तो धवल आहे ना धवल त्याने काय केलं तुम्हा दोघींना ऑलरेडी माहितीये. नाही पण माहिती करून घेण्यात इंटरेस्ट पण नाही. मी म्हणते तो करून करून काय करणार आहे. एकतर त्याने कुणाला तरी बकरा केला असेल किंवा कुणाचा तरी पोपट केला असेल. त्याशिवाय जमतं काय त्याला. नाही त्याने कुणाला तरी फसवलंय. काय म्हणजे तसं बोर्डवर लिहिलंय की त्याने कुणाला तरी फसवलंय. त्याने कुणाचे तरी 50,000 रुपये घेतले आणि परत दिलेच नाहीत. काय सांगतेस. तुम्ही नाव ठेवता माझ्या दादाला पण त्यालाच खरी दूरदृष्टी आहे. तुझा दादा कुठून आला मध्ये. म्हणजे असं कसं तो म्हणाला होता तेव्हाच हा पोरगा फालतू आहे त्याच्या नादाला लागू नकोस. एक मिनिट परी तुला माहिती तरी आहे का नक्की काय झालंय. आता नोटीस बोर्डवर लागलंय मग त्यात खोटं काय असणार आहे. नोटीस बोर्डवर लागलंय फक्त
स्टेटस अपडेट नाही केलाय त्याने. आता नोटीस बोर्डवर लागलाय म्हटल्यावरती कसलं होतंय स्टेटस अपडेट. आता फक्त त्याच्या स्टेटसची माती होणार, माती. हो अगं पण ते म्हणजे नोटीस बोर्डवर कुणी लावलंय, का लावलंय ते कळू तरी दे ना आधी. तू डायरेक्ट काय त्याला ब्लेम करतेस? म्हणजे तुला माहिती, तुला कळलं जसं काही तू विश्वास ठेवणार. ब्लेम त्या धवलचं नाव बोर्डवर लागलंय म्हणून आता तुम्ही तुमची बोर्ड मीटिंग भरवू नका. तुमच्याशी ना तुम्हाला काही सांगायलाच नको. ए सॉरी ना रेणू. हो ना रेणू, ती म्हणते ना आता सॉरी. मला वाटलं की आता आपल्या सगळ्यांशी इतकी छान मैत्री झालीये तर मला जसं धवल बद्दल वाईट वाटलं, टेन्शन आलं, तसं तुम्हालाही वाटेल. पण नाही, तुम्ही दोघी भांडतच बसा. नाही असं नाहीये रेणू. पण तुला माहितीये का धवलला पक्का बोका आहे. म्हणजे त्याला कुठूनही ढकललं ना तरी तो पडणार पायावरच. सो तू त्याचं टेन्शन नको घेऊ, प्रोजेक्टवर कॉन्सन्ट्रेट कर. हे तुला माहितीये सायली, माझं ऑलमोस्ट प्रोजेक्ट झालंय. म्हणजे ते आपल्या रेक्टर मॅडम आहेत बघ, त्यांचाच इंटरव्ह्यू घेतला मी. ग्रेट, भारी झालाय. तुमचं काय? माझंही ऑलमोस्ट झालंय. शेवटच्या 2 ओळी राहिल्यात. दस्त आणि जंत का? तुझं काम कर. आणि तुझं काय? हे काय माझं झालंय, पेपरवर झालं, आता शूट झालं की. सायली तू शूट पण करणार आहेस? ऍक्टर म्हणून कोणाला घेणार? जुई. काय? तू जुईला? परी काय होतंय? तू तुझ्या फिल्म मध्ये जुहीला कसं काय घेतेस? का म्हणजे तुझ्या रूममेटच्या बॉयफ्रेंडला तिने पळवून नेलं आणि तरी सुद्धा आता तुला तिला जवळ करायचंय. 1 मिनिट, पळवलं नाहीये. विनीत स्वतः तुला सोडून गेलाय. पण ती जर त्याच्या आयुष्यात आली नसती तर नसतं नेलं ना. अरे तू शांत हो ना, जरा शांत हो. एवढं ओव्हर रिॲक्ट करण्यासारखं काहीही झालेलं नाहीये. आणि पहिली गोष्ट म्हणजे हा माझा इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट आहे. मग कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं ते माझं मी बघेन. हा पूर्णपणे माझा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जुही कम्प्लिटली परफेक्ट आहे माझ्या प्रोजेक्टसाठी म्हणून. पण ती माणूस म्हणून इम्परफेक्ट आहे, त्याचं काय? असं तुला वाटतं? असं नाहीये खरं. बरं तू आता खूप शांतपणे विचार कर आणि मला उत्तर दे. विनीत तुला सोडून गेला, यात खरंच जुहीची चूक होती का? म्हणजे तिला बिचारीला तर माहितीही नव्हतं की तुमचा अफेअर होता. आधी माहिती होतं का? नाही, पण तरी सुद्धा काय तू उगाच कोणालाही ब्लेम कर. उगाच वगैरे काही नाही. पण तू नाही, पण तुला तू जा परी. होईल शांत. सम्राट ऐक ना, सोड ना यार, नको ना तू उगाच टेन्शन घेऊ. आणि मला काय वाटतं माहिती का, नक्की कोणीतरी भंकस करत असणार आहे धवलची. भंकस? अशी कुठे कोण भंकस करते का? आता आजीला कळलं तर तिला काय वाटेल की आपला पोरगा लोकांना फसवतो. हे बघ, तू आधी प्लीज शांत होशील प्लीज. आणि धवल येतच असेल ना कॉलेजला, मग सगळं क्लिअर होऊन जाईल. अरे पण कसं काय रे बाळांनो, तुमच्या प्रिय मित्राचे पराक्रम कळले की नाही तुम्हाला? सम्राट, हे बघ, त्याने काहीही केलं नाहीये. हो बरोबर आहे. तुम्ही तर आता असंच म्हणणार, चीटर माणसाचे चीटर मित्र तुम्ही. बॉर्डर मध्ये राहायचं आधीच सांगतो तुला मी. अरे मला सांगण्यापेक्षा स्वतःला सांगा, तुम्ही नाही ना कुठली बॉर्डर वगैरे क्रॉस केली? नाही ना घेतलेत तुम्ही कुणाचे पैसे? नाही तर काय व्हायचं, तुमचाच मोठा फोटो लागायचा त्याच बोर्डवरती. सत्य. हॅलो डॅड, काय म्हणता? अहो काय नाही, जनरल सगळं ओके. हा एकदम ओके. हा मी मस्त. अहो नवीन काय, सगळं जुनच. हो ना. अहो आमच्या कॉलेजमध्ये असले एक भुक्कड लोक तुम्हाला सांगतो. अहो युजलेस, हो एकदम युजलेस. मग काय लपवतोस? बघू. अरे ते माझं सिक्रेट आहे रे. सिक्रेट? हा. आणि कसं आहे, मी पेपरचं स्टोरी बोर्ड पण करत नाहीये, मी बोर्डावरची स्टोरी तयार करतोय. हा
आणि अहो एक तर फ्रॉड मुलगा आहे ना, त्याचा भला मोठा फोटो लागलाय बोर्ड वरती आहे का. नॉनसेन्स दीज पीपल आर डॅड. नंतर कॉल करतो. बोल, तूच लावलास ना बोर्ड, तूच लावलास ना. मी बोर्ड लावत नसतो, बोर्डात येत असतो. सांग निघाव त्याला. सम्राट सोड त्याला. एक मिनिट थांब. बोल, तूच लावलास नाही तर त्याच बोर्डवर तुला करायला लावेल लावणी. हा बाजूला सेन्स काय चाललंय यार? ही अशी हाणामारी करून कळणार आहे का आपल्याला काय झालंय? तेच सांग त्याला. आणि हे बाळा डोकंही वापरत जा कधीतरी. नॉनसेन्स. सम्राट शांत हो यार, शांत हो प्लीज. हे बघ, मला माहितीये त्यानेच सगळं लावलंय. मी बघितलं ना त्याला बनवताना बोर्ड. हे बघ, कुणी का लावू दे बोर्ड ते फारसं महत्वाचं नाहीये, पण ते खरंय का खोटं हे कळणं महत्वाचं आहे. आणि ते फक्त एका माणसाला माहितीये, धवलला. हे बघ, मला सगळं मान्य, पण धवल आहे तरी कुठे? मिस्टर फ्रॉड, कधी तरी 50,000 रुपये. अरे धवल मिडबावकर. सॉरी म्हणजे धवल सर. अहो कुठे होतात तुम्ही? कधीपासून तुमची वाट बघतोय. माझी? हो. कशाला? त्याचं काय एक हेल्प हवी होती छोटीशी. बोल पटकन बोल. म्हणजे मला गायडन्स हवं होतं. ए बाबा, हे बघा, नाही बोलू नका. तुमच्याकडूनच मला अपेक्षा आहे. मला जरासं शिकवा ना. काय? हेच की असा खेळकर चेहरा घेऊन लोकांना कसं फसवायचं. काय कला हो तुमच्याकडे? हा, कुठून शिकलात? कुठून ही कला? ऐक नाही मिस्टर फ्रॉड, ऐका ना सर, तुम्ही याचं प्रशिक्षण कुठून घेतलं? म्हणजे 10-20 रुपयाचा झोल ठीक आहे हो, पण तुम्ही चक्क 50,000 रुपयाचा झोल केला. सांगा ना. म्हणजे इट्स अ युनिक टॅलेंट ना. मी काय बोलतो, मला पण शिकवा ना झोल करायला. म्हणजे कसं मी पण खूप मोठा झोलर होईल. झोलर नंबर 1 ना. मला म्हणालास झोलर? मला झोलर म्हणालास? मला म्हणालास? श्याम काय करतोय? सोड त्याला. सोड ना श्याम. चल. चॅम्प म्हणे. झोलर आहे झोलर. ए झोलर, काय चाललंय तुझं? मारामारी काय करतोयस? तो कशाला मला सोड. चॅम्प मला सांग काय मॅटर आहे? कसला मॅटर? काही नाहीये ग. काही नाही. नाही. चल. कुठे नेतेस? हा मॅटर काय आहे? फोटोशॉप आहे ते दिसत नाही तुला? करता येत नाही तर करतात कशाला? कॉरिडॉरमध्ये वगैरे. ओके. आणि तुला फार काही करायचं नाहीये, फक्त त्या मसाज बॉल विषयी माहिती द्यायची कॉन्फिडेंटली. ओके. एकाच दिवसाचं शूट असेल, एवढं टेन्शन नको घेऊस. चालेल का? चालेल. तुझ्याकडे असे कॉर्पोरेट लुकला जातील असे काही मॉडर्न आउटफिट्स असतील का? म्हणजे 1-2 आण ना जरा दाखवायला. तेवढं आपल्याकडे ऑप्शन असलेला बरा ना. ऑप्शन म्हणशील ना तर माझ्याकडे कपाट भरून छे. ग्रेट. हा, एक काम करते का तू माझ्या रूम वरच ये ने. ओके, संध्याकाळी. ओके डन. ओके बाय. बाय. हाय विनीत, तुलाच फोन लावत होते. कोण? काय झालं? काय झालं? काय कुठे होता तू? लपलो होतो. तू? आय मीन झोपलो होतो. काल जागलो होतो ना, त्यामुळे लेट उठलो होतो. त्यामुळे इथे पण लेट आलो होतो. तू सगळं पास्ट टेन्स मध्ये का बोलतोय? हे सगळं पास्टचं टेन्शन आलंय मला. काही नाही. मला सांग, ती सायली काय बोलत होती तुझ्याशी? सायली ना, ते आम्ही आमच्या फिल्मच्या शूट बद्दल डिस्कस करत होतो. फिल्म? हा, शूट?
अरे ती मसाज बॉलवर ना कॉर्पोरेट फिल्म करते आणि मॉडेल म्हणून मला सिलेक्ट केलंय. का का म्हणजे मी वाटत नाही मॉडेल? नाही बेबी, तू मॉडेल वाटते. पण ती सायली आहे ना, सायली, ही काही तितकी सरळ मुलगी नाहीये. म्हणजे ती चांगली मुलगी नाहीये. तिचे ना भरपूर ठिकाणी अफेअर्स आहेत. एक नंबरची कॅरेक्टरलेस लायर मुलगी आहे ती. खरंच? पण असं वाटत नाही. त्यात वाटण्यासारखं काय आहे? त्या दिवशी पार्टीत काय झालं पाहिलंस ना तू? एवढं सगळं झालं तरी ती त्या नवनीत बरोबर फिरते. तू तिच्या बरोबर फिल्म नाही करायचीस हा? पण एक फिल्म केल्याने काय हरकत आहे? मला कुठे तिच्यासोबत रोज राहायचंय. एक दिवस ती सांगेल तसं करायचंय ना. अगं तोच तर प्रॉब्लेम आहे ना. तिने नको ते सांगितलं तर? काय नको ते? नको ते जाऊ दे, नको ते. उगीच एका फिल्ममुळे तुझं नाव त्या मुलीशी जोडलं गेलेलं मला आवडणार नाही. त्यामुळे बेबी प्लीज प्लीज नको ना करू फिल्म. विनीत, तू किती काळजी करतो माझी. आय लव्ह यू ना बेबी. आय लव्ह यू टू बेबी. बेबी को क्या पसंद है? कॉफी. चलो फिर. चलो बेबी. पोट भरून खावा, लागला तर पुन्हा घेऊन येतोय. संपला ना तर पुन्हा बनवून आणून घाले. नको अजय, ऑलरेडी 2 वेळा घेऊन झालाय माझा. हा हो, जेवण असा मोजू नये हो. पैसे मोजून मातपून खर्च करूचे. ते बरोबर आहे अजय, पण आता बस झाला. हा बस. यो बघा, ह्यो थोय होतो ना तुमका. धरा त्या. काय धवल शेठ, शेवटी सापडलातच ना. आजी आजी मला वाचव, आजी मला वाचव. मागे मागे कशाक लपत? मागे मागे कशाक लपत? पैसे घेताना लाज नाही वाटली बेला तुका? लाज वाटतं होय रे? नाही मला माफ कर, मी चुकलो. काय चुकलं काय? लोकांचे पैसे लुबाडतस होय रे? पैसे लुबाडतस? खाऊ पिऊ घातलाय तुका, नानाचं मोठं केलं तुझे. असले धंदे करू होय रे बेड्या, होय? नको मारू आजी, नको मारू मला. मी करतो. आजी सांग ना, आजी मी करतो ना काहीतरी. नका मारू मला मारू नका. मी करतो काहीतरी. आजी सांग ना. मी करतो. मला नका मारू. अरे काय झाला? काय रे, काय झाला? काय झाला? काय सपान पडला तुका? मग कुणी चेटूक पिटूक नाही ना केला याच्यावर? थांब, तुझी दुष्ट काढून टाकते. झाडापेडाची, भूताखेताची, शेजाऱ्या पाजाऱ्यांची, वाटेवरच्या वाटसरूची, कॉलेजातल्या कोणाची दृष्ट लागली तर जळान जाऊन देत. माझं सोनू घराघर वाटून देत रे महाराजा. आता माका सांग, काय झाला? एवढं घाबरलंस कशा? अरे ये सोन्या, अरे काय झाला सांगशीत का ना? माका कसा कळत नाही तर?